तर मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस बरसतोय। वाहतूक सुरळीत सुरू आहे। रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे। पहाटेपासूनच पावसाची रिपरिप मुंबईमध्ये पाहायला मिळते। मुंबईतील रेल्वे आणि वाहतूक व्यवस्था सध्या सुरळीत सुरू आहे। मुंबईत सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस बरसतोय। तर मुंबईमधील पावसाची ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे। काही सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली, मात्र असं असलं तरी रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक देखील सुरळीत सुरू आहे। आणि रेल्वे वाहतुकी संदर्भात अधिक अपडेट्स देतील आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव। मयुरेश, सध्या काय स्थिती आहे? पाऊस बरसतोय, मात्र रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याचं कळतंय। नक्की सागर, जर आपण बघितलं मुंबई शहर असेल आणि ठाणे जिल्ह्यामध्ये रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहेत आणि त्यातच सकाळी जे चाकरमानी वर्ग जे कामावर जात आहे त्यांना देखील ह्या पावसाचा फटका पडला आहे। कारण की मध्य रेल्वेची जी लोकल सेवा आहे ती तब्बल 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहेत। तर दुसरीकडे हार्बर मार्गाची जी लोकल सेवा आहे ती देखील 20 ते 15 मिनिटं उशिराने। मात्र पश्चिम रेल्वेचं आपण जर रेल्वे सोबत जर माहिती बघितली तर पश्चिम रेल्वे अजून देखील परिणाम त्याचा पडलेला नाही। मात्र जे चाकरमानी वर्ग आहे मुंबईकडे येत असतात त्यांना ह्या रेल्वेचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागतो। कारण की कुठेतरी पावसाचा फटका हा रेल्वे देखील पडलाय। रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहेत आणि त्यातच आता लोकल सेवावर देखील त्याचा परिणाम पडला आणि त्यामुळे लोकल सेवा ही तब्बल 10 ते 15 मिनिटं उशिराने चालत आहेत। त्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तर दुसरीकडे रेल्वे स्टेशनवर देखील प्रवाशांची आता गर्दी होऊ लागली आहे, कारण की लोकल सेवा उशिराने असल्याने जी प्रवाशांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकावर पाहायला मिळत आहेत। सध्या मुंबई शहरामध्ये अजून देखील पाऊस पडत आहे। मात्र जर पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक भागांमध्ये पाणी देखील साचण्यास सुरुवात होऊ शकते। मात्र ठाणे जिल्हा असेल आणि ठाणे जिल्ह्याला सध्या हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे। मात्र सध्या लोकल सेवा उशिराने असल्याने ह्या प्रवाशांना देखील तेवढा त्रास सहन करावा लागत आहे। सागर, नक्कीच मयुरेश, तुम्ही आपल्या सोबत राहात तर रस्ते वाहतुकी संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड। गिरीश, मुंबईमध्ये गेल्या 3 दिवसापासून सातत्यानं पाऊस बरसतोय। आजही रिपरिप सुरूच आहे। सध्याची रस्ते वाहतूक काय म्हणते? मुंबईमध्ये वाहतूक कोंडी किंवा इतर काही त्रास जाणवतोय का? नक्की सागर, आपण पाहतोय की पुढचे 72 तास हे मुंबई आणि कोकणसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। कारण कोकणासाठी आपण पाहतोय की रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। याचा कुठलाही सध्या तरी परिणाम जो आहे तो मुंबईच्या वाहतुकीवर होताना दिसत नाहीये। मात्र जसा जसा वेळ वाढत जाईल, म्हणजे चाकरमानी आपल्या ऑफिसला निघतात आणि त्यामुळे 9च्या नंतर जी परिस्थिती आहे ती पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मी सध्या मुंबईच्या फ्रीवेवर आहे आणि या ठिकाणची जी दृश्य आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय की वाहतूक कोंडी जी आहे ती काही प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला तर मिळते, पण संत गतीने ही वाहतूक सुरू असल्याचं सुद्धा दिसतंय। जी ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक आहे ती मात्र सुरळीत असल्याचं दिसतंय। तर टाउनच्या दिशेने जाणारी म्हणजे मुंबईच्या दिशेने ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती संत गतीनं सध्या सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुंबईचा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या, यावर सुद्धा संत गतीनं वाहतूक सुरू आहे। मात्र जसा जसा दिवस वाढत जाईल, 9 वाजतील, 10 वाजतील आणि पावसाचा जोर सुद्धा जर असाच कायम राहिला तर मात्र मुंबईकरांचा खोळंबा होण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा नाकारता येत नाही। सगळी दृश्य आपण पाहतोय। मुंबईची जी स्कायलाईन आहे ती सध्या मी तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीचं वातावरण आहे। संपूर्ण ज्या गगनचुंबी इमारती आहेत त्या या धुरकट झालेल्या आहेत, धुरकट वातावरण आहे, दृश्यमानता कमी झालेली आहे आणि या धुरकट वातावरणामध्ये या इमारती सुद्धा कुठेतरी हरवून गेल्यात। अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। एकंदरीतच आपण पाहिलं तर वाहतुकीवर, रेल्वेवर सध्या तरी कुठला परिणाम दिसत नाहीये। मात्र सकल भागामध्ये जर पाणी साचायला सुरुवात झाली तर मात्र मुंबईकरांची दैना उडू शकते आणि त्यामुळे मुंबईकरांनी आपली काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। सागर, नक्कीच गिरीश आणि मयुरेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर मुंबईमध्ये गेल्या 3 दिवसांपासून पाऊस बरसतोय। सध्या रस्ते वाहतूक सुरळीत आहे, मात्र थोड्याच वेळात चाकरमानी ज्यावेळी कार्यालयासाठी निघतील तेव्हा वाहतुकीवर काही परिणाम होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र रेल्वे वाहतूक मयुरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ते 10 मिनिटं उशिरानं धावत असली तरी रस्ते वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे। तर किंग सर्कल परिसरातील हे दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी देखील पाऊस बरसतोय, मात्र वाहतूक सुरळीत सुरू आहे। किंग सर्कल असेल, त्याचबरोबर दादर परिसर असेल, बांद्रा, त्याचबरोबर उपनगरात देखील गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। आणि अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत। निखिल,
गेल्या 3 दिवसांपासून मुंबईमध्ये पाऊस बरसतोय आणि आजही रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सागर आपण पाहिलं तर बंगालच्या उपसागरात 2 कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा जो पाऊस आहे तो वाढलेला आहे आणि त्यातच मुंबई असेल कोकण विभागामध्ये आणि घाटमाथ्यावरती या पावसाचा जोर आहे तो मुसळधार अशा परिस्थितीचा पाहायला मिळतोय. गेल्या 3 दिवसापासून हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा पडत असून येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये देखील पावसाचा जोर हा असाच कायम असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. सध्या मुंबईतील काही सखल भागात आहे ते पाणी मुसळधार पाऊस जरी असला तरी काही प्रमाणात पाणी आहे ते साचलेलं नाहीये. त्याच्यातलाच एक किंग सर्कल विभाग आहे त्यामध्ये देखील वाहतूक आहे ती व्यवस्थित आहे, परंतु या ठिकाणी पाणी देखील साचलेलं नाहीये. असाच पावसाचा जोर जर कायम राहिला आणि भरतीची वेळ जर आली तर मुंबईमध्ये सखल भागात पाणी देखील साचू शकतं. त्यामुळे महानगरपालिका असेल किंवा इतर व्यवस्थापना असतील त्या देखील अलर्ट मोडवरती आहेत आणि या ठिकाणी घराबाहेर निघणाऱ्या चाकरमान्यांना देखील जो पावसाचा इशारा आहे तो देखील देण्यात येणार असून निखिल त्यामुळे आता मुंबईकरांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद या माहितीसाठी.